माझ्या डोळ्यासमोर ती हातभर मुलगी नाहीशी झाली आणि हे तुला कळलं सुद्धा नाही. 2-3 दिवस ती पोरगी गावात दिसली नाही. असायची तर नुसता धुमाकूळ घालत होती. म्हटलं घरी जाऊन बघून येते म्हणून मी. नाही दिसली तर नाही दिसली, तुला काय करायचंय? मी चौकशी केली तर गंगाई म्हणाली की ती. नको त्या गोष्टीत लक्ष घालू नकोस. तुला किती वेळा सांगितलंय? हो, हे असं काहीच माझ्या कानावर आलं होतं पण मी साक्षात मद आहेस, त्यामुळे अहंकाराच्या भरात दुर्लक्ष केलं असशील. तू आधीपासूनच तिचं सामर्थ्य दुर्लक्षित करत आलायस आणि या अहंकारानंच तुझा घात केलाय. तुझ्याकडून इतक्या प्रचंड अपेक्षा होत्या मला आणि माझा अपेक्षा भंग केलायस तू. नाही असू नरेश, मला आणखी एक संधी द्या. मी माझी संपूर्ण शक्ती पणाला लावेन आणि त्या जगदंबेला गावात पुन्हा खेचून आणेन. आतापर्यंत तिच्या जवळच्या माणसांवर हल्ला केलाय, पण आता तिच्या घरात घुसण्याची वेळ आली आहे. जगदंबा आली का तू? मला वाटलंच होतं तू येशील. इथे यायला लय कष्ट घ्यावे लागले असतील ना पोरी. पण किती बी संकट आली आणि काही बी अडचणी आल्या तरी तू मला शोधत येशील अशी खात्री होती पाय मला. काका, मी तुम्हाला घेऊन जायला आले. चला लगेच निघूया आपण. आपलं गाव संकटात आहे. तिकडे जाऊन आपल्याला मधराजाला हरवायचंय. सगळ्यांना घेऊन जाऊया आपण. नाही बाळा, मी नाही येऊ शकत. काय बी झालं तरी हे ठिकाण मी सोडून जाणार नाही. गंगाई, अगं जेव की. कवापासून निस्तीच बसून आहेस? घशाखाली घासच उतरत नाहीये हो. माझी लेक तिकडं कशी असेल, तिला खायला प्यायला मिळालं असेल का नाही याचीच काळजी लागून राहिली आहे. आणि त्या नंदलाल भाऊजीचा बी काही पत्त्या नाही. हवं त्या असुरांनी यांना वाटेत गाठून पकडलं तर नसल ना? नाही ग, असलं काय बी होणार नाही. ते नंदलाल भाऊ लई शक्तिशाली आहेत. 2 महिन्यापूर्वी आपल्या बैलाच्या पायाला दुखापत झाली होती, तेव्हा स्वतःच्या हातानं बैलाला उचलून घेतलं होतं. आता विचार कर, एवढा शक्तिशाली माणूस असुरांना घाबरणार आहे वय? समोर आले तर असा आडवा करण त्यांना. हे बघ, मी आज समध्या गोष्टींचा विचार करून मगच जगदंबाला त्यांच्या बरोबर पाठवलंय. जेव बरं आता. पण जगदंबा आपल्या घरी आल्यापासून पहिल्यांदाच माझ्यापासून एवढी लांब गेली आहे. सारखी तिची आठवण येते हो. किती बी विचार करायचा नाही म्हणलं तरी बी काळजी वाटतेच नव. जेवढा जास्त विचार करशील तेवढी जास्त काळजी वाटत. तिची काळजी सोड आता. देवी आई घेईन तिची काळजी. जेव आता. हवा
अहो अहो काय शोधताय तुम्ही? हा अहो हे आमचं घर आहे. आत कसे काय घुसले तुम्ही? तुम्ही काही तर बोला. काय शोधत आहात? ही पोरगी खरंच नाही घरात. असं का म्हणताय धनाजी काका? तुम्ही परत का येणार नाही? अहो गावाला तुमची गरज आहे. काय आहे काय त्या गावात? एकदम भिकारड गाव आहे. आणि त्या गावातले लोक अजूनही जास्त भंपक आणि भिकारडे आहेत. त्या गावात येऊन मला माझं भविष्य खराब करायचं नाहीये. मी त्या गावात राहावं अशी त्या गावातल्या लोकांची लायकी सुद्धा नाहीये. काय बोलताय तुम्ही हे काका? आपल्याच गावाबद्दल असं कसं बोलू शकताल? अहो याच गावाच्या भल्यासाठी तुम्ही एवढी धडपड केली. गावातल्या लोकांवर तुमचं प्रेम होतं. आता त्यांना तुमची गरज आहे. स्वार्थी लोकांना कशाचीच गरज नसते पोरी. मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. आणि तिथं येऊन मला माझं आयुष्य वाया घालवायचं नाही. हे बघ पोरी, तू माझी पाहुणी आहेस. इतक्या लांबून आली आहेस तर 2 घास खाऊन जा. रात्र झालीये. राहायचं असेल तर राहा, नाहीतर सकाळी उठून निघून जा. पण मला शिकवू नकोस. देवी, हा माणूस त्यांनाही मधाची बाधा झाली. म्हणूनच त्या असं बोलतात नंदी महाराज. अहो पण देवी, आपण तर ह्यांच्यासाठीच एवढी धडपड केली होती. आता यांना परत गावात नेणार कसं? ते तर मलाही कळत नाहीये. इथं आल्यापासून काहीतरी विचित्रच जाणवतंय मला. काहीतरी कुठेतरी बिघडलेलं आहे. हो, पण मला काही जाणवलं नाही. जसं दिसतंय ना तसं खरं नाहीये. नक्की कुठे काय बिघडलंय ते मी शोधून काढणारच. मदराजाचा फटका आता नाही सुटका. मी आधीच बजावलं होतं. जो नियम मोडेल त्याला शिक्षा होणारच. अहो आता ही दोघं अडकलीत. ती अवलक्षणी कार्टी बी अडकेल बघा. तिची कशी मिजास उतरते ते बघाच आता. गप्प जरा. मदराज, म्या काय म्हणतो? तोंड बंद, एकदम बंद. आता फक्त मीच बोलणार. गावात माझं राज्य सुरू झाल्यापासून मी काही नियम घालून दिले होते. यांनी तो नियम मोडलाय. यांच्या मुलीला यांनी गावाच्या बाहेर पाठवलाय. खरंय की नाही? अहो मदराज, मी तुम्हाला आधीच सांगत होते, पर तुम्ही तुमच्याच नादात होता. माझ्या बोलण्याकडे लक्ष बी दिलं नाही. मदराज, तुम्ही असा काही नियम बनवलाय हे आम्हाला ठावच नाही ना. आणि तसं बी आमच्या लेकीनं कुठं जावं हे तुम्ही ठरवू शकत नाही. धनाजीरावच्या बैलाचं देणं मी लागतो ते मी येळचेळी देतोय. मग आम्ही कसं जगावं हा आमचा प्रश्न आहे. असं
नियम आणि कायदा तुला जरा जास्तच कळायला लागलाय. मी आजपासून एक नवीन कायदा बनवतोय. आजपासून व्याजाची रक्कम दुप्पट. आत्ताच्या आत्ता दुप्पट रक्कम दे, नाहीतर तुझा बैल मी घेऊन जाणार. अहो असला कसला नियम आणि असं हाय त्या येळी मी भरपाई करू शकत नाही. तुम्ही बैल घेऊन जा. तसं बी त्याच्या वाचून माझं काय अडत नाही. अहो तुम्ही आधी बैल नव्हता तवा घाणा ओढायचोच ना एकट्यानेच. आता बी वडी. शाब्बास, अशीच कष्टाळू माणसं हवी आहेत. कर, कष्ट कर आणि मर असाच. ए जा रे, याच्या बैलाचं दाव सोडा आणि वाड्यावर घेऊन चला. आज बैल घेऊन जातोय, उद्या घरावर जप्ती आणेल. माझ्याशी नडतोस काय? नाही तुला रस्त्यावर आणला ना. बैल नाही आहे तिथे. बैल नाहीये. असं कसं शक्य आहे? मी आता जेवायला बसायच्या आधी वैरण घालून आलतो. हो, पण आता तर नाहीये. पोरीसारखं बैलालाही कुठेतरी पाठवून दिलंयस वाटतं. आता तुझी सुटका नाही. बैल नाही, पैसेही नाही. आता तुम्हा दोघांना कैदेत तर टाकावंच लागणार. हे बघा, मी तुमचं देणं लागतो. मला घेऊन चला. मी कर्जाची परतफेड करणार आहे ना. मला घेऊन चला. कर्ज माझ्यावर आहे. गंगाईचा त्याच्याशी काय संबंध? हे बघा, तुम्ही असं नियम सोडून वागू शकत नाही. मी नियमाप्रमाणेच वागतो. तू आता माझा गुलाम झालायस आणि नियमाप्रमाणे गुलामाचं सगळं कुटुंब आणि संपत्ती माझीच होणार. चला रे, बांधा या दोघांना आणि घेऊन चला.